जे शेतकऱ्याचं जे आहे पूर्ण कापसाचे बोंड काळे झालेले आहे, तूर पूर्ण सडली आहे, मूग गेलेला आहे, संत्र्याची पूर्ण झडती झाली आहे, जागेवर बोळं सडले आहेत संत्र्याचे। आज मेलघाट सारख्या भागामध्ये मकाचं नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणात। या सगळ्या पिकाचा जो आज आढावा आहे पुऱ्या जिल्ह्याचा, गेल्या 4 दिवसापासूनची मी जिल्ह्यामध्ये फिरत आहे, सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्याला देत आहे। आणि या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री जे आहे, पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे बावनकुळे त्यांना माहिती देत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती दिलेली आहे की आता ओल्या दुष्काळाशिवाय कुठला पर्याय नाही आहे, सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे। आज सोयाबीन सोंगतो म्हटलं तो सोंगायलाही पुरत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। म्हणून लवकरात लवकर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे। दिवाळी शेतकरी चांगली झाली पाहिजे। दसरा तर आता समजून घ्या कठीण परिस्थिती आहे, सगळ्याच्या चेहऱ्यावर बिलकुल म्हणजे निराशा आलेली आहे की निसर्गानं अशा प्रकारची आपत आणली की आता सरकारची साथ पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जे शेतकऱ्याचं जे आहे पूर्ण कापसाचे बोंड काळे झालेले आहे, तूर पूर्ण सडली आहे, मूग गेलेला आहे, संत्र्याची पूर्ण झडती झाली आहे, जागेवर बोळं सडले आहेत संत्र्याचे। आज मेलघाट सारख्या भागामध्ये मकाचं नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणात। या सगळ्या पिकाचा जो आज आढावा आहे पुऱ्या जिल्ह्याचा, गेल्या 4 दिवसापासूनची मी जिल्ह्यामध्ये फिरत आहे, सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्याला देत आहे। आणि या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री जे आहे, पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे बावनकुळे त्यांना माहिती देत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती दिलेली आहे की आता ओल्या दुष्काळाशिवाय कुठला पर्याय नाही आहे, सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे। आज सोयाबीन सोंगतो म्हटलं तो सोंगायलाही पुरत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। म्हणून लवकरात लवकर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे। दिवाळी शेतकरी चांगली झाली पाहिजे। दसरा तर आता समजून घ्या कठीण परिस्थिती आहे, सगळ्याच्या चेहऱ्यावर बिलकुल म्हणजे निराशा आलेली आहे की निसर्गानं अशा प्रकारची आपत आणली की आता सरकारची साथ पाहिजे।